नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी. पंचायत समिती समोरील संजीव अंबादास वानखेडे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तालुका किनवट यांचे आमरण उपोषण 2 दिवसानंतर संपन्न. सर्व मुद्दे दिनांक 2 जुलै रोजी लिखित स्वरूपात BDO साहेब यांनी मान्य करून लिखित स्वरूपामध्ये देण्यात आले आणि पंचायत समिती समोरील आमरण उपोषण थांबविण्यात आले. उपोषण ठिकाणी वाघमारे ग्रामपंचायत अधिकारी बोधडी यांनी बोधडी येथील कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट देण्यात आली. तसेच बोधडी बुद्रुक येथील सरपंच संघटनेचे अध्यक्ष कार्यरत सरपंच बालाजी भिसे यांनी तेथील कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट दिली. BDO साहेबांना एरियसची रक्कम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी बँकेत पाठविला आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम लवकरात लवकर भविष्य निर्वाह निधीच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा करण्यास BDO साहेबांनी सांगितले, असे यावेळी वानखेडे म्हणाले. मी संजीव वानखेडे, किनवट तालुका अध्यक्ष. मी काल दिनांक 1/7/2025 ला ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या समस्येबाबत इथे आमरण उपोषणाला बसलेलो होतो म्हणजे पंचायत समितीच्या समोर. आणि आज ज्या आमच्या मागण्या होत्या, जशी की फरकाची रक्कम त्वरित मिळण्याबाबत आणि आमच्या इथे विस्तार अधिकारी साहेब वाघमारे साहेब, वैष्णव साहेब आणि तसेच BDO साहेबांनी फोनवर भाषण केलं आणि त्यामध्ये त्यांनी आमच्या ज्या मागण्या होत्या त्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि त्या मागण्या त्यांनी लिखित स्वरूपात आम्हाला दिलं आणि त्यामुळे आम्ही उपोषण मागे घेण्याचं ठरवलेलं आहे. यामध्ये बरेच संघटनेचे पदाधिकारी त्यांनी येऊन आम्हाला उपोषणस्थळी भेट दिली आणि आमचा उत्साह वाढवला. आणि तसेच हर संघटनेचे अध्यक्ष त्यांनी सुद्धा इथं आलेत आणि माझे ग्रामपंचायत कर्मचारी सतत 2 दिवस पंचायत समिती किनवटला ठाम मांडून बसले आणि या सर्वांमुळे आमचं जे उपोषण आहे यशस्वीरित्या पार पडलं. आणि आज मी उपोषण इथं थांबवितो आणि आमच्या ज्या मागण्या होती की सुरक्षा किट मिळण्याबाबत ग्रामपंचायत बोधडी येथील ग्रामविकास अधिकारी श्री वाघमारे सर यांनी स्वतः आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना एक रेनकोट, लांब बूट, बॅटरी आणि हातमोजे हे सगळं साहित्य सुरक्षा किट देऊन आमच्या उपोषणस्थळी येऊन त्यांनी दिले. त्यांचे धन्यवाद. आणि त्याबरोबरच बोधडी मोठी बोधडीचे ग्रामपंचायत सरपंच संघटनेचे जे की अध्यक्ष आहे त्यांनी सुद्धा इथं पंचायत समिती समोर येऊन आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किट दिली. यासोबतच या सर्वांनी जे ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सर्वांचे मी आणि जे हर पदाधिकारी संघटनेचे अध्यक्ष आहे त्यांनी सुद्धा आमचा इथे उपस्थित येऊन भेट दिली, त्यांचे सुद्धा मी आभारी आहो. आणि तसेच गट विकास अधिकारी साहेब आहेत ज्यांनी आमच्या इथे येऊन आमच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात देऊन आमचे उपोषण इथे थांबवलेलं आहे. धन्यवाद. एक मिनिट बोल ना. ग्रामपंचायत संघटनेचं एक आमचं दुरुस्त वाक्य आहे, सत्य परेशान हो सकता है मगर प्रायजित नहीं हो सकता है. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.